हे एक प्रकारे आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे आणि त्यांची भूक ते एवढी वाढलेली आहे की उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा आव्हान देऊ शकतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की पैशांचा हिशोब हा पेट्यांमध्ये झाला, खोक्यांमध्ये झाला. आता शिंदेचं राजकारण हे कंटेनर मध्ये आणि गोडाऊन मध्ये. अशा परिस्थितीत या ताकदीची, आर्थिक ताकदीची देवेंद्र फडणवीस आणि भविष्यात अमित शहा सुद्धा पुरे पडणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला इतर काही भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जाते ती राजकारणामध्ये आणली जाते आणि त्यांचा उद्देश एकच आहे, कोणतीही किंमत मोजून मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं आणि त्यासाठी दिल्लीला ते किंमत मोजायला तयार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो आणि त्यांनी त्यातली 50% किंमत मोजली आहे, 50% किंमत मोजली आहे. आता बघू काय होत आहे. असू शकतात. मी जे म्हणतोय त्यात 100% सत्य आहे ते की पडेल ती किंमत, कोणतीही किंमत बोली लावलेली आहे. तुम्ही सांगा त्या किमतीला मला मुख्यमंत्री पद हवंय आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस मला हतबल झालेले दिसतात या ताकदीपुढे पैशाच्या. पण हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर निर्माण केला भारतीय जनता पक्षाने आणि हा भस्मासूर अमित शहा आणि देवेंद्रजीच्या सुद्धा मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही.